नाशिक मुंबई रेल्वे मार्गावरची वाहतूक अखेर 7 तासांनी पूर्वपदावर आली। कल्याण ते टिटवाळा या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली होती, त्यामुळे पहाटे 4:30 वाजल्यापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास झाला। सोबत नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस गाड्याही अनेक तास खोळंबल्या होत्या। त्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। दुपारी 12 वाजल्यानंतर हा बिघाड दूर करून आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्या या रिपोर्टमध्ये। तब्बल 7 तासानंतर रेल्वे सेवा जी आहे ती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं चित्र हे सध्या बघायला मिळत आहे। आपण बघत आहोत नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर जे आहेत ते रेल्वे जे आहेत त्या मार्गस्थ होताना सध्या बघायला मिळत आहेत। पहाटे 4:30 वाजता टिटवाळ्याजवळ जे आहेत ते ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे नाशिक मुंबई रेल्वे सेवा जी आहेत ती पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र हे बघायला मिळत होतं। यामुळे जे आहेत ते प्रवाशांचा पूर्णपणे खोळंबा हा उडाला होता। नाशिक ते मुंबई महामार्ग रेल्वे स्टेशनवरती जे आहेत त्या विविध अशा स्थानकांवरती 15 रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या उभ्या करण्यात आल्या होत्या। गोदावरी सोबतच अनेक रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या रद्द देखील झालेल्या होत्या। यामुळे प्रवाशांचे जे आहेत ते प्रचंड हाल इथे झालेले होते। नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर देखील सुद्धा अगदी पहाटेपासून ते जवळपास 2 ते 3 तास होऊन देखील लोकांना कुठलीही पूर्वसूचनाही रेल्वेकडून देण्यात येत नव्हती। त्यामुळे जो आहे त्यांच्याकडून तीव्र संताप हा व्यक्त करण्यात आलेला होता। त्यामुळे या सर्वकडे लक्ष द्यावं अशीच विनंती जी आहे ती प्रवाशांसोबतच चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन किरण कटारसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।